नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर शुभ सकाळ. मस्त आता पोरांचा डबा कराय. शिमला मिरचीची भाजी बनवायला मी कोथिंबीर, टमाटर आणि शिमला मिरची चिरून घेतली आहे. हे बघा, मस्त अशी वाफू दिली. टमाटर, कोथिंबीर सगळं असं थोडंसं सॉफ्ट झालं ना, मग त्यामध्ये आपण सगळे आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे. घरगुतीच मसाले टाकते मी. हे बघा, लाल मिरची टाकून घेतली, थोडासा काळा मसाला टाकला आणि नंतर मग थोडासा हे टाकलं, म्हणजे खडा मसाल्याचा पण फ्लेवर येतो, ते पण थोडासा टाकला. आणि आता मस्त मिक्स करून घ्यायची आणि छान थोडंसं वाफ द्यायचं, म्हणजे त्याला छान असं तेल सुटते, सॉफ्ट होते. आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये शेवटी शेंगदाण्याचा कूट आणि ते टाकून घ्यायचा थोडासा. नंतर मस्त शिमला मिरचीची भाजी थोडी झाकून ठेवते वाफायला. या चहा प्यायला. हे बघा, सकाळचं स्वयंपाक झाला. आता माझा भाजी पोळी करून दिली पोरांना आणि खूप सारे भांडे पडले होते. दूध पण छोट्या पातेल्यात गरम करून काढून ठेवला आणि आता म्हणलं सगळे एवढे भांडे घासून घ्यावं आणि नंतर किचन वाटा आवरावं. कार्तिक काहीतरी बोलत होता, त्याच्या संग बोलणं पण सुरू होतं. हे बघा, छान असं कार्तिकनं कार्तिकच्या मित्राने छान प्रोजेक्ट तयार केलं होतं आणि आता ते शाळेत घेऊन जाणार होते. बघू शकता, मस्त असं बनवले आणि आता ते प्रोजेक्ट शाळेत दाखवणार आहेत आज. चला तर मशीनला कपडे लावायला चालले मी, कारण मशीन वर ठेवलेली आहे, त्यामुळे आता वर चालले कपडे लावायला. खालचं आवरले बऱ्यापैकी, सगळं झालंय खालचं. डोकं विचारायचं राहिले.
कपडे लावून झाले. पोरांची बेडरूम आवरते. मला तर पोरांची बेडरूम आवरून झाले. तर टप्प्याला खाली घेऊन येते. टप्प्या काय करायला बघू आपण. चला टप्प्याला टेरेसला सोडलंय मी, कारण खाली ना त्याला लई फिरा वाटते. पार्किंगला कसं कोणी पण आलं की सारखं भुकत राहते, त्यामुळे त्याला टेरेसला सोडलंय मी. आला बघा, आला आला. चल 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 पळ टपी, पळ टपी पळ. यस. चल चल चल. पळते टपी बघा. हे बघा हे बघा हे बघा. चल चला चला टपू, चल नीट बाहेर चल. चला तर आता माझा थोड्या दुकानात बसण्याचा टाईम, मग साहेबांचा टाईम. होय या लवकर, काय काम आहे तुमचे करून. टपीला जेवायला देते आता. टपी ए टपी, टपू उठ जेवायला. चल चल. चल उठ, चल लवकर टपी चल. चल इथे चल 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 चल. चला 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 जेवण करा. चला दहीपोळी खा, फिनिश करा. चला आता टपीला जेवायला दिलंय. आता मला उपवास आहे. तर मी शाबूची खिचडी बनवते. पहिले मी छान सगळे हात धुवून घेते. छान असं शाबू भिजवलाय. काही काही मिरच्या पण टाकते मी अशा जास्त, का एखादी मोठी मिरची आपल्याला अशीच खाता येते. थोडा अजून वाफू देऊ. तर आता शाबू वाफायला. बाकी घरातलं सगळं आवरलंय माझं. हे बघा दही आणि शाबू. आता या फराळ करायला तुम्ही पण. चला आता शाबू आणून ठेवला इथं, आणि या तुम्ही पण फराळ करायला. मला मंगळवार असतात, 12 महिन्याचेच मंगळवार करते मी. या फराळाला. हे बघा मस्त भरपूर असे कपडे काल धुले होते मी, त्याच्या घड्या करून घ्यावं म्हणलं. कारण काल जरा उशीर झालता कपडे धुवायला, म्हणून बाहेर दोरीवरच कपडे होते. मग मी आता ते कपडे आता काढून आणले तर घड्या करण्यासाठी. आणि पडदे हे पण धुले होते, कारण कसं कलरच खूप त्याच्यात, काहीच ॲडजस्ट होत नाही. थोडं पण असं घाण वाटला का लगेच पडदा पण धुवावं लागते, कारण मळं ॲडजस्ट होतच नाही त्याच्यामध्ये. आणि कार्तिकच्या बेडशीट हे ते पण धुवायला काढले होते. आणि वर पण काय ठेवलेले आहेत मी, ब्लँकेट हे पण धुवले. तर कारण नवीन आणलेले होते ना, ते पण म्हणलं अगोदर धुवून घ्यावं आणि नंतर आपल्याला यूज करता येते. त्यामुळं मग मी ते वर ठेवलेले आहेत. आता ते ठेवूनच द्यायचेत म्हणा, कारण आता थोडी थंडी पण कमी झाली आहे ना. त्यामुळं मग मोठे मोठे ब्लँकेट आता सध्या काही लागत नाहीत म्हणा. आता गरम व्हायला पण सुरू झाले आमच्या इकडं. दुपारी गरम होते आणि सकाळी पण थोडंसं जास्त काही थंडी वाजत नाही. आता संध्याकाळी तर आम्ही आता फॅन पण लावायलो, कारण आता वातावरण थोडं थोडं बदल व्हायला. आता उन्हाळा लागल्यासारखा वाटायला. ईळ पण चांगला मोठा चालला आहे. आणि चला मग आता आवरून घेते बाकीचं सगळं मी. घर आता सगळं आवरून मला सोपे हे पण झटकून झाडून घ्यायचं राहिलं आहे अजून. म्हणलं तोपर्यंत हे कपड्यांच्या घड्या हे घालून घ्यावा.
त्यासाठीच आणून टाकली होती मी सोप्यावर ना. कसं आता सकाळी सकाळी कामं केले ना पटकन होतात, नाहीतर मग एकदा राहिले की राहूनच जातात. त्यामुळं म्हणलं चला अगोदर हेच करून घ्यावं, सगळं आवरून घ्यावं. त्यामुळं मग कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. हे बघा घरातले सगळं आवरलं मी. आता कपडेच वाळू घालायचे राहिले तर कपडे मशीनला लावले. तोपर्यंत मी खाली आले आणि मला शेडचं पण थोडंसं आवरून घ्यायचं होतं, कारण समोरच्या शाळेचा खूप सारा भात येतो ना. मग काय आदल्या दिवशीचा भात खराब होतो, त्यात माती बिती जाते. त्यामुळं मग ते सगळं एकत्र करून ठेवते मी. आणि त्यांनी अजून दुसरा पण भात दिलेला आहे, ते पिल्ल्यांना ठेवा म्हणलं. आणि हे खराब झालेला भात एका बकेटीत भरते मी आणि ते नंतर बाहेर टाकून येता येते, म्हणून हे सगळं आवरून घेते मी. कारण आम्हाला समोर शाळा असल्यामुळे भरपूर सारा भात येतो कोंबड्यांना खायला. आणि बघू शकता पिल्ले पण छान झालेत, आता मस्त झालेत. आणि आता ते हे बघा, हे आज दिलेला भात आहे, फ्रेश भात आहे. म्हणजे काय उरलेला असतो ना ते चांगलाच असते संध्याकाळचं, कारण थंडीनं काय खराब होत नाही आता. मग ते कोंबड्या खातीत. आणि आदल्या दिवशीचा माती बिती पडलेला ते आता टाकून द्यायचं आहे मला बाहेर. कचऱ्याची गाडी पण येते, मग कचऱ्याच्या गाडीमध्ये पण टाकते मी ते, नाहीतर डुकराला टाकून देते. आणि आता बघू शकता हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे, कारण मेथीच्या जुड्या आणि पालक हे टाकली होती तर थोडंसं खराब झालं आहे खाली. ते म्हणलं सगळं झाडून घ्यावं, आवरून घ्यावं, त्यासाठी मी आता इकडं आलेली आहे. आणि आता चला मग हे बघा शेडमध्ये एका कोंबडीला खायला सोडलेला आहे, कारण तिला आता अंड्यावर बसवलंय. 2 बसवल्यात म्हणा, पण ते एकीला अगोदरच त्यांनी सोडलं पण आणि तिचं खाणं झाल्यावर झाकून पण ठेवले. पण ही बघा कशी बसली आता तिच्या जागेवर जाऊन. इकडं बघते मी अंडे बिंडे घातलेत का, सध्या नाहीत घातले. आणि हे बघा कशी तिच्या जागेवर बसली. आता तिला मी झाकून ठेवते, खात्यात पित्यात आणि आपल्या आपल्या अंड्यावर जाऊन बसतात. कोंबड्या पण खूप हुशार असतात म्हणा. आणि हे बघा आता हे त्याच्यावर डाळ टाकून द्यायची आणि त्यावर असं पोते आहेत ते पोत्यानं झाकून टाकायचे. चांगले पोते चांगलेच आहेत, पण पावसाने काळे पडले तर खराब झालेत जरा. आणि याच्यावर हे दगड ठेवायचा, म्हणजे बाकीच्या कोंबड्या डिस्टर्ब करत नाहीत तिला. आणि आता मस्त ती अंड्यावर बसली. आणि आता हे बघा ह्यांचा इकडे एक बसली आहे, ती बघा तिथं एक. आणि ही एकटीची तर वरडा करत होती, म्हणलं तिला आता बाहेर आणत होते मी. आणि आता हे इकडला गेट उघडाच ठेवते, म्हणजे ती कसं आपण त्या बाहेर येईल. मग चला मग बाहेरच्या आपल्या अप्सरा एकदम फ्रेश मस्त खात्यात पित्यात आणि फिरत्यात. हे बघा हे बघा मस्त पिल्ले पण छान आहेत. आता ते पण पळायलेत, भांडणं पण करायलेत. आत्ताच त्यांना हुसकवलं होतं मी, परत माझ्याकडे आले. त्यांना वाटलं मी खायलाच घेऊन आले. चला तर इकडलं आवरून झाले, आता घरातलं पण आवरलं. चला मग आता दुकानात काय चाललं साहेबांचं बघते.
तिला झाकून टाकलं, मनानं जाऊन बसली होती ती. उघड्यात ठुलाय, कारण एक कोंबडी आडू आली मध्ये गेलते ती आली बाहेर. मग हा चला कपडे टाकते वरी वाळायला मी. हा कपडे वाळू घालून येते. चला आता तिकडलं सगळं आवरले, आता कपडे वाळू घालते एकदा. ते बघा माळेगावच्या यात्रेमधले ब्लँकेट आहेत, ते पण धुवून टाकलेत मी. म्हणलं असेच नको यूज करायला, म्हणून अगोदर धुलेत, पाण्यातून काढले. तर हे बघा मशीन आपली बंद झाली ऑटोमॅटिक. स्विच बंद करते. कपडे चला आता कपडे वाळू टाकते. मला कपडे वाळून टाकणं झालं. आता इकडं हे कमी ब्लँकेट माळेगावच्या यात्रेतून ब्लँकेट दिलेत माझ्या आईने मला. 3 नाही तर ते आता ते स्वच्छ धुवून टाकलेत, म्हणजे मशीनलाच लावले होते मी. हे बघा मस्त असे छान ब्लँकेट आणलेले दिलेले आहेत माझ्या आईने 3. तर ते मी म्हणलं असे वापरण्यापेक्षा एकदा धुवून वापरावे म्हणून मशीनमध्ये लावले होते, आणि आता वाळले चांगले, इथं आणून टाकले. तर आता म्हणलं हे नंतर घड्या घालावायच्या आणि ठेवून द्यावेत. नंतर मला ठेवून द्यायचे आता, कारण थंडी पण कमी झाली आहे जरा. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे आवाज येतो ना, हे समोर शाळा असल्यामुळं शाळेमध्ये कार्यक्रम सुरू आहेत ना, त्यामुळे येतोय. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.